हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्यायाची भीक द्यावी, धनंजय देशमुख यांची मागणी। माझ्या वडिलांना न्याय द्या, बारामतीच्या मोर्चामधून वैभवी देशमुख यांची मागणी। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, वैभवी देशमुख यांची सरकारला विनंती। सतीश भोसले उर्फ कोक्याला अटक करा, बीडच्या शिरूर कासारमध्ये बंदची हाक। आंदोलकांच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या समोरच ठिय्या। सतीश भोसलेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा, मारहाण झालेल्या दिलीप ढाकणे यांच्या मुलाची मागणी। छगन भुजबळ यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीमध्ये झाल्याचा रिपोर्ट आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थिती सांगणार भुजबळांची माहिती। नागपूरच्या पतंजलीची मोठी गुंतवणूक, आशियामध्ये सर्वात मोठं संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते संत्रा प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन। अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक, सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं आयोजन। अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक। शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। पत्राद्वारे सामंत यांची मोदींनी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व घेण्याची विनंती, तसंच मतदारसंघासाठी भरघोस निधीची देखील केली मागणी। प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादीच्या वाटेवर। पक्षप्रवेशासंदर्भात अजित पवार आणि उदयसिंह पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा। रामकुंड, गोदावरी नदी परिसरामध्ये पाहणी करत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अडचणीमध्ये, जीपीएस उद्रेकावरून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची दोन्ही पालिकांना नोटीस। 4 आठवड्यात उत्तर देण्याचे पालिकांना निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।